आणि त्या अहवालात नेमकं काय आहे, काय तुम्हाला कल्पना आहे का? बघा, असं आहे, अजूनपर्यंत माझ्याकडे कुठलाही अहवाल सादर केला गेलेला नाही आहे ऑथेंटिक, तर मी याच्यावरती काहीही बोलू शकत नाही. महापालिकेच्या वतीनं जो जनसंपर्क विभाग आहे त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक दिलं आणि त्यामध्ये कुणाला दोषी धरलेला आहे तर कंत्राटदाराला, याविषयी तुम्हाला काय? तर फक्त कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही पनिशमेंट देऊन काय तुमची जबाबदारी पूर्ण होणार काय? मला खूप काही माहिती नाही आहे, कारण मी अहवाल प्रॉपर वाचलेलाच नाही आहे, कारण माझ्याकडे आलेला नाही आहे. पण तुम्ही म्हणत असणार की बाई फक्त कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली गेलेली आहे, तर हे चुकीची गोष्ट आहे, आम्हाला मान्य नाही. एका बालकाचा जीव गेला आणि फक्त 7 लाख रुपयाची त्याची मृत्यूची किंमत असं म्हणावं लागेल. तुमच्याकडे उद्या बैठकसुद्धा आहे या संदर्भात, तुम्ही पालिकेकडे किंवा आयुक्तांकडे याविषयी काही मागणी करणार आहात? असं आहे बघा, की कुठलाही व्यक्ती असो, त्याची आम्ही पैसे काय लावले किंवा काय केलं ते चुकीचीच गोष्टी आहे. मी माझे पालिकामध्ये जेव्हा हे प्रश्न उचलला गेला होता 2-3 दिवसापूर्वी, तर मी सांगितलं होतं एखादा कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही फक्त फाईन मारून नाही तर 2-3 वर्षाची जेल कोठली द्या ना, तर त्यांना कळणार काय आहे ते. आणि तुम्ही ब्लॅकलिस्ट करून पण काय त्याच्यामध्ये सिद्ध करणार, कारण ते दुसरी कंपनी उघडणार आणि ते तिकडे काम करणार, ते चुकीची गोष्टी आहे. यामध्ये प्रशासनाचा कुठेतरी हलगर्जीपणा असल्याचं समोर येत असतं. याविषयी बघा, असं आहे की कुठली समिती नेमली गेली तेही मला माहिती नाही आहे आणि त्यांनी काय सादर केलेला आहे अहवाल तेही मला माहिती नाही आहे. प्रथमदा तर माझ्याकडे अहवाल आल्यानंतर मी वाचणार ते की काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, कारण ऑथेंटिक म्हणून ॲज अ गार्डन कमिटी चेअरमॅन म्हणून पण एखादा DMC AMC कोणीही इकडे कॉन्टॅक्ट करून ते अहवाल मला अजूनपर्यंत दिलेला नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.